मित्रांनो नमस्कार. लोकसभेची निवडणूक होऊन त्याचा रिझल्ट लागून आज जवळजवळ 11 दिवस झाले आणि त्याचा वहापू अजून चालूच आहे. भाजपचे लोक अजून त्या धक्क्यातून सावरलेले आपल्याला दिसत नाही. म्हणजे जरी त्यांची सत्ता आली, पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान झाले, म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांचं रेकॉर्डची त्यांनी बरोबरी केली, तरी सुद्धा भाजपचे नेतृत्व म्हणा किंवा भाजपचे लोक म्हणा ह्या धक्क्यातून अजून सावरलेले दिसत नाही. मित्रांनो, मी याच संदर्भात आपल्याशी चर्चा करणार आहे. मी कृष्ण अत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद. मित्रांनो, यामध्ये मी दोन नेत्यांचा उहापोह करणार आहे. एक मुख्यमंत्री आहे आणि एक उपमुख्यमंत्री आहे. आता तुम्ही ओळखला असेल मी कोणत्या दोन, एक मुख्यमंत्री आणि एक उपमुख्यमंत्री बद्दलची चर्चा करतोय. तसं पाहिलं भाजपला भारतामध्ये 4 राज्यांमध्ये मोठा सेटबॅक बसलेला आहे. ते म्हणजे उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि राजस्थान. यापैकी 2च राज्याचा आपण सध्या चर्चा करू. मित्रांनो, यामध्ये उत्तर प्रदेश मधील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांचा सुद्धा भाजपच्या जवळजवळ निम्म्या उमेदवारांचा पराभव झालेला आपण बघितला असेल. त्यांची काय जी अपेक्षा होती 70-75 ची, त्याऐवजी फक्त 30 का 34 जागा त्यांना मिळाल्या. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांची जी काय अपेक्षा होती 40-42, त्याच्याऐवजी त्यांना 17च मिळाल्या. भाजपला तर 9च मिळाल्या. म्हणजे त्यांचा दारुण पराभव झालेला आहे, हे सगळे जणांनी मान्य केलं. परंतु ह्या पराभवातून शिकायचं कसं, असं म्हणतात की मित्रांनो, पराभवाला कोणी बाप नसतो आणि विजयाला अनेक बाप असतात. बरोबर आहे की नाही? आता महाराष्ट्रातील पराभवाचा स्वीकार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केला, परंतु त्याच्यातून ते काही शिकले किंवा त्यांनी काही त्याच्यावर रणनीती आखली, पुढे काय होणार आहे काय नाही, कशा प्रकारे याच्यातून आपल्याला उभारी घ्यायची, याच्यात काही पुढे उहापोह आलेला नाही. परंतु योगी आदित्यनाथांनी ज्या प्रकारे ह्या पराभवाचे कारण मीमांसा शोधण्याचा प्रयत्न चालू आहे किंवा हा पराभव कसा झाला, किती जिव्हारी त्यांचा तो पराभव लागला, याची माहिती आपल्याला वेगवेगळ्या बातम्यांमधून किंवा वेगवेगळे विश्लेषक सांगतात की योगी आदित्यनाथांनी रिझल्ट नंतर दुसऱ्या दिवसापासून ह्या पराभवाची कारणमीमांसा शोधण्याचा प्रयत्न चालू आहे. आज सुद्धा सातत्याने दिवसातल्या 8-8, 10-10 घंटे ते यावर बैठका घेतात. आपल्या कार्यकर्त्यांशी बोलतात, आपल्या मंत्र्यांशी बोलतात, आपले जे काही ब्युरोक्रॅट्स आहे यांच्याशी चर्चा करतात. कशामुळे पराभव झाला? सगळ्यात मोठा पराभव अयोध्येमध्ये झालेला त्यांना जिव्हारी लागलेला आहे. आणि एवढ्या प्रकारे उत्तम प्रकारे काम करून सुद्धा पराभव कशा प्रकारे होऊ शकतो याची कारणमीमांसा शोधण्याचा ते प्रयत्न करतायत. मित्रांनो, तुम्ही जाणून घ्या. तुम्ही बातम्या बघत असाल की योगी आदित्यनाथांनी हा पराभव स्वीकारल्यातून गत्यंतर नाही. परंतु हा पराभव का झाला, म्हणजे इतक्या चांगल्या गोष्टी घडत असताना, इतके होत असताना का बरं पराभव झाला, याचे मुळापर्यंत शोधण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे आणि त्याला बऱ्यापैकी यश येत आहे. मित्रांनो, काल एक बातमी ऐकण्यात आली की त्यांनी जे काही पराभूत उमेदवार झालेले, जे काही खासदार उभे होते आणि त्यांचा पराभव झाला, या सगळ्यांच्या वैयक्तिक गाठीभेटी सुरू केलेल्या आहे. आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी रणनीती कशी आखली होती, कशा प्रकारे त्यांचा पराभव झाला, कोणत्या कारणाने पराभव झाला, सामाजिक गणित काय, जातीय गणित काय, या सगळ्याबरोबर त्यांची चर्चा चालू आहे. मित्रांनो, म्हणजे अजून त्यांच्या विधानसभेला 2 ते 3 वर्ष अवकाश आहे, परंतु योगी आदित्यनाथांनी किती हा पराभव मनावर घेतलेला आहे आणि याच्यातून सावरण्यासाठी कसे ते प्रयत्न करतात ते सातत्याने आपल्याला दिसतंय. मित्रांनो, त्याच्या उलट महाराष्ट्राचे नेत्यांकडे बघा आपण, म्हणजे त्यांचं काही ताळमेळ दिसतो का नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली आणि मोकळे झाले. परंतु हा पराभव कसा झाला, महाविकास आघाडीचे किंवा काँग्रेस विरोधी पक्ष इंडिया आघाडीचे जे काही खोटं नेरेटिव्ह होतं ते सगळ्या समाजापर्यंत कसं गेलं, शेतकऱ्यांना आपण का बरं खुश ठेवू शकलो नाही, किंवा मुस्लिम समाज आपल्यापासून कसा दूर गेला, तरी सुद्धा त्यांचं लागून जाणून आपण कशा प्रकारे करतोय, किंवा या सगळ्याचं उहापोह कुठं करताना दिसून येत नाही. मित्रांनो, आपल्याला आता जे काही भाजपचे उमेदवार पराभूत झाले त्यांचं तर मीडियामधून नामोनिशाण खतम झालेलं दिसतं. मित्रांनो, या उलट त्यांचे चंद्रकांत दादा म्हणा किंवा बावनकुळे म्हणा किंवा वेगवेगळे त्यांचे नेते म्हणा सत्तेमधले, ते महाविकास आघाडीतील नेत्यांचे गुणगान गायला सुरुवात केलेली आहे. आपण पाहिलं असं चंद्रकांत दादांनी पवार साहेबांचं गुणगान केलं, उद्धव ठाकरेंचं गुणगान केलं. म्हणजे मित्रांनो, हा पराभव
कशामुळे झाला हे तर जाऊ द्या, परंतु आपला पराभव होणारच होता याची खुणगाट त्यांनी बांधलेली होती माझ्या मते, असं त्यांच्या वक्तव्यावरून तरी जाणवतं मित्रांनो. आता आतमध्ये अंतर्गत त्यांचं काही चालू असेल काय ते आपल्याला माहित नाही, परंतु जो आपण मीडियामध्ये किंवा बातम्यांमध्ये येतो त्यावरच आपण चर्चा करतो मित्रांनो. परंतु महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांना असं म्हणतात की सद्गुणी कृती आहे, ती खरंच दिसते. आणि 2-3 महिन्यावर विधानसभेची निवडणूक आलेली आहे, त्याची रणनीती काय असणार आहे, बरोबर आहे का नाही. अजून शेतकरी एवढं काही किती आपल्या विरुद्ध गेलेला आहे याची त्यांना जाणीव झालेली दिसत नाही. आणि मुस्लिम समाज तर भाजपला मतदान करणार नाही हे उघड आहे. म्हणजे जे काही लोक भाजपला आता मतदान केलं ते विधानसभेला करतीलच याची अजिबात शाश्वती नाही. तरी असं असून सुद्धा कोणतीही रणनीती त्यांनी तयार करताना आपल्याला दिसत नाही, कोणतीही रणनीती आखताना हे महाराष्ट्रातील भाजप नेते आपल्याला दिसून येत नाही मित्रांनो. त्यामुळं त्यांनी असं वाटतंय माझ्या मते की विधानसभेची निवडणूक सोडून दिलेली आहे आणि आपला पराभव होणार अशी त्यांनी खुणगाट बांधलेली आहे. आता जरांगे पाटलांचं आंदोलन त्यांनी मागं घेतलं, परंतु ती 1 महिन्यानंतर परत त्याचं भूत त्यांच्या मानगुटीवर बसणार आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टीतून सावरायचं कसं आणि हा जो काय दारुण पराभव झालेला आहे याच्यातून आपल्या कार्यकर्त्यांना उभारी कशी द्यायची याची कुठेही रणनीती आतापर्यंत तरी पाहण्यात आलेली नाही किंवा समाज माध्यमामध्ये आली नाही. कदाचित त्यांच्या संघटनेअंतर्गत चालू असेल, माहित नाही. परंतु उत्तर प्रदेशमध्ये बघा मित्रांनो, संघटनांमध्ये कुठं चुका झालेली आहे, उमेदवार निवडण्यामध्ये कशा प्रकारे आपली गणित चुकलेली आहे, जातीने किंवा जातीनुसार आपण कशा प्रकारे आपले उमेदवार देऊ शकलो नाही याचा उहापोह ते सध्या करतात. म्हणजे हिंदुत्व आपल्याला निवडून आणू शकत नाही किंवा राम मंदिर आपल्याला निवडून आणू शकत नाही याची खुणगाट त्यांनी बांधलेली आहे. आणि विकास कामं सुद्धा आपल्याला निवडून आणू शकत नाही. हे जे काही गोष्टी योगी आदित्यनाथ यांनी स्वीकारलेल्या आहे त्याच्यानुसार ते रणनीती आखताना दिसत आहेत. त्यांची ज्या काही योजना आहे ते प्रत्यक्ष समाजापर्यंत जात आहेत, परंतु त्याचा बेनिफिट्स आपल्याला निवडणुकीच्या माध्यमातून दिसून येत नाही. याची रणनीती योगी आदित्यनाथ आखताना दिसत आहेत. पण याच्या उलट बघा देवेंद्र फडणवीस साहेब, म्हणजे त्यांची रणनीती काय आहे, सत्ता आहे त्यांच्याकडे, 3 पक्षाचे त्यांच्याकडे जबाबदारी आहे, म्हणजे त्यांना सपोर्ट आहे, तरी सुद्धा आपण म्हणा कमी त्याशिवाय तरी सुद्धा ते हे करू शकत नाही, बरोबर आहे की नाही. म्हणजे हा सगळा उहापोह पुढे होताना दिसत नाही मित्रांनो. म्हणून म्हटलं भाजपचे महाराष्ट्रातील भाजप नेतृत्व करतंय काय, बरोबर आहे की नाही. आणि त्यांनी ही निवडणूक सोडून दिली की काय अशी शंका येते. अनेक बातम्या, अनेक उहापोह आपल्याला दिसतोय सध्या. धडाडीचे जे काही निर्णय घ्यायला हवे ते कुठं दिसत नाही. आणि फक्त गोड गोड बोलून किंवा एक बाकी निश्चित आहे मित्रांनो, विकास कामावर कोणती निवडणूक जिंकता येत नाही ह्या निवडणुकीने दाखवून दिलेलं आहे लोकसभा 2024ने. जर विकास कामावर आपण निवडणुका जिंकू शकत नाही तर त्याला पर्याय काय हे शोधण्याचा प्रयत्न नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे किती विकास करा, किती योजना द्या, किती शेतकऱ्यांना तुम्ही पैसे द्या किंवा किती काही करा, परंतु निवडणुकी जिंकण्याचे गणित वेगळे असतात हे ह्या निवडणुकीने दाखवून दिलेलं आहे मित्रांनो. पंतप्रधान मोदींनी किती प्रकारच्या योजना दिलेल्या आहेत सगळ्या समाजातील. त्यांना मुसलमान लोक मतदान करत नाही हे माहीत असून सुद्धा त्यांनी पुढे त्याची आडकाठी केलेली नाही, तरी सुद्धा पराभव होतो. म्हणजे फक्त विकास कामाने निवडून येतं अशी गॅरंटी नाही. मग त्यासाठी करायला काय हवं. पवार साहेबांनी ज्या प्रकारे रणनीती आखली, ज्या प्रकारे सामाजिक गणित त्यांनी उभे केले, वेगवेगळे नेरेटिव्ह उभे केले, ती कुठे दिसत नाही महाराष्ट्राच्या भाजप कार्यकारिणी. संजय राऊत साहेबांना अनेक लोक नावं ठेवतात, सकाळी सकाळी येऊन भोंगा वाजवतात म्हणून त्यांच्यावर टीका करतात, परंतु त्यांना मानलं पाहिजे मित्रांनो. म्हणजे त्यांची प्रत्येक नेरेटिव्ह सक्सेस होताना दिसतो. संजय राऊत म्हणा किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा प्रत्येक नेरेटिव्ह सक्सेस होताना दिसतो. भाजपचं काय आहे सध्या, बरोबर आहे की नाही. म्हणजे जे सामान्य जनता म्हणतात की भाजपचं सरकार पडणार आहे ते आजच डिक्लेअर झालेले आणि त्याच्यातून उभारण्याचा कोणताही प्रयत्न हे नेते करताना आपल्याला दिसून येत नाही. प्रसारमाध्यमामध्ये तरी त्या गोष्टी आपल्याला दिसत नाही. म्हणजे कार्यकर्ते आपल्या संघटनेपासून किती तुटलेले आहे, काय ते पन्ना प्रमुख म्हणा किंवा बूथ प्रमुख म्हणा, ती सगळी योजना कोलमडलेली आपल्याला दिसून आली ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये. मग त्याला पर्याय काय याची कुठं चर्चा होताना दिसत नाही मित्रांनो. म्हणून भाजपने माझ्या मते विधानसभेची निवडणूक सोडून दिलेली आहे
जसे योगी आदित्यनाथांनी आपला पराभव इतका जिव्हारी लावून पूर्ण झाडाझडती त्यांनी घेतलेली आपण बघतोय. सातत्याने त्यावर ते रणनीती आखताना दिसत आहेत. आणि योजना प्रसार माध्यमापर्यंत सर्वसामान्य लोकांपर्यंत जाऊन त्यांना काय अपेक्षा आहे, त्यांची अपेक्षा काय याची उहापोह करताना दिसून येतं. तसं महाराष्ट्रामध्ये तर काहीच दिसत नाही. म्हणून म्हटलं की महाराष्ट्रामध्ये भाजपने निवडणूक सोडून दिलेली आहे विधानसभेची, आणि आजच महाराष्ट्राच्या राजकारणामधून भाजप सत्तेतून पाय उतार होणार हे दिसतंय मित्रांनो. बघा, विषय आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.